आणि आता बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिवमधील भूम दूध भेसळ प्रकरणामध्ये आता मोठा खुलासा झालाय। 6 महिन्यात 2,88,00,000ची दूध पावडर विक्री करण्यात आली। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर दूध भेसळ प्रकरणामध्ये ही धक्कादायक माहिती समोर येते। आरोपी बाळासाहेब गोडगेच्या मधुबन ट्रेडिंग या कंपनीच्या सेल रजिस्टरमधून ही माहिती समोर आली आहे। दरम्यान भूम परिसरातील सुमारे 200 दूध संकलन केंद्रांना दूध पावडर विक्री केल्याचं त्या ठिकाणी समोर आलंय। दरम्यान 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय, तर मुख्य आरोपींसह काही आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती आहे। त्यांचा शोध घेतला जातो। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर यांच्याकडून। श्रीराम, काय सांगाल, काय अधिकची माहिती या संदर्भात? मोहिनी, नक्कीच मागील काही दिवसांमध्ये भूम तालुक्यामध्ये जी एफडीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, त्या कारवाईमध्ये दूध भेसळ करणारे पावडर विक्रेते म्हणजे 7 जणांवरती गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यापैकी 7 आरोपी अद्याप फरार आहेत। आणि आता पोलीस तपासामध्ये एक माहिती अशी उघड झालेली आहे की जो मुख्य आरोपी आहे या प्रकरणामधला बाळासाहेब गोडगे याची ट्रेडिंग कंपनी आहे, मधुबन ट्रेडिंग कंपनी, आणि त्या ट्रेडिंग कंपनीच्या सेल रजिस्टर जो असतो त्याच्यामध्ये ही माहिती उघड झालेली आहे की 2,88,00,000ची दूध पावडर जी आहे ती त्या आरोपींनी आतापर्यंत गेली 6 महिन्यामध्ये विविध दूध संकलन केंद्र असतील किंवा भेसळखोर जे आहेत त्यांना विक्री केलेली उघडकीस आलेलं आहे। आणि पुढील तपास जे आहे ते हा प्रकरणाचा पोलीस करत आहेत। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुका जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय केला जातो आणि त्याच माध्यमातून जवळजवळ 200 दूध संकलन केंद्र जे आहेत त्यांचा तपास सुद्धा पोलीस करण्याची शक्यता आता आहे। नक्कीच नक्कीच, धन्यवाद श्रीराम दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान दुधात भेसळ करणाऱ्यांवर कारवाया सुरू झाल्यापासून राज्यामध्ये 25% दुधाचं उत्पादन घटल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। म्हणजे राज्यात कारवायांच्या आधीच किती मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ सुरू होती त्याचंच हे प्रमाण मानलं जात आहे। पाहूयात यावरचा आमचा हा खास रिपोर्ट। एफडीएच्या छाप्याच्या भीतीनं शेकडो लिटर दूध फेकलं गेलं म्हणून हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो। व्हिडिओ साताऱ्याच्या माणमधील मोही गावातला आहे। कारवाईच्या भीतीने भेसळयुक्त दूध फेकलं की मग खरोखर दूध चांगलं असून ते खराब झालं होतं याबद्दलची चर्चा सुरू आहे। तुकाराम मुंडेंनी एफडीएची सूत्र हाती घेण्याआधी राज्यात सर्रासपणे भेसळयुक्त दूध विक्री सुरू होती। याची अप्रत्यक्ष कबुली मंत्री नरहरी झिरवाळांनी दिली। तुकाराम मुंडेंच्या कारवायानंतर राज्यातील दूध उत्पादनं 25% घटल्याची माहिती मंत्र्यांनी सभागृहात दिली। याचाच अर्थ जे दूध उत्पादनात गणलं जात होतं ती प्रत्यक्षात भेसळ होती। कारवायांच्या भीतीपोटी याआधी अनेक हॉटेलने पनीर फेकून दिलं, भेसळयुक्त फळं फेकण्यात आली। यानंतर आता अनेक जण दूधही फेकून देत असल्याचं समोर येते। प्रत्येक ठिकाणची आकडेवारी माझ्याजवळ नाहीये, परंतु ज्या दिवसापासून भेसळावरची कार्यवाही किंवा विभागानं कामकाज सुरू केलं तेव्हापासून 20 ते 25% पर्यंतची त्या ठिकाणी घट झालेली आहे। हा व्हिडिओ जळगाव जिल्ह्यातल्या चोपड्याचा आहे। दुधात वारेमाप विषारी घटक टाकून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरासारखं आणि घट्ट झाल्याचं दिसतं। याच प्रकारे परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरातही असाच प्रकार समोर आला। तिथेही उकळलेलं दूध रबरासारखं घट्ट होऊन हातानं तोडलंही जात नाहीये। भेसळीचं हे लोण फक्त मुंबई पुण्यापुरतं न राहता अगदी गावा खेड्यापर्यंत पोहोचलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।